मंदिर आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी प्राप्त घटिका प्राप्त समयी निरूपणासाठी निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक यांचा लाडका शिष्य देहू निवासी भागवत धर्माचा कळस जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उपदेशपर अभंग हा आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी परिहार देणं जरुरी आहे. आजचा हा जो रामनवमी निमित्त समस्त ग्रामस्थ मंडळ आणि साधक परिवार यांनी जो हा रामनवमीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि त्याची 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली. हे मी तसं पाहिलं तर माझं परमभाग्य समजतो. गुरुवर्य बापूजी यांचा फोन आला, बोले आमच्या इकडे कार्यक्रम आहे. तसं जर पाहिलं तर माझ्या परमार्थाची सुरुवातच सुरतमधून झालेली. आज जरी मी मुंबईला असलो, मुंबई ही माझी कर्मभूमी आहे आणि जुन्नर ही माझी जन्मभूमी आहे. तर आज ओळख सांगणं जरुरी आहे, कारण ओळख जर नसेल तर कोणी घरातही घेत नाही आणि कोणी बोलतही नाही. तर मी मुंबईला राहतो, बांधकाम व्यवसाय चालू आहे, ग्रस्त आश्रमामध्ये राहतो. एक धर्मपत्नी आहे, एक मुलगी आहे, ती बिझनेस करते. मुलगा आहे तो MBA झाला, आता 10 तारखेपासून कॉर्पोरेट मध्ये तो कामाला लागलाय. आणि असं पहिला प्रपंच आणि नंतर परमार्थ अशी जोड करून हा परमार्थ चालू केला. ज्यावेळेस मी इथे सुरतला होतो, 3 वर्ष मी टॅक्स कन्सल्टंट राहिलेलो. सिल्वासाला मी जवळपास 12 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं, CEO लेवलला. आणि तिथे काम करत असताना मी इथे कसं आलो ते मी सांगू इच्छितो, कारण कीर्तन तर सर्वच करतात आणि प्रत्येक जण सांगतो ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचंय, तुकाराम महाराजांना काय सांगायचंय. अरे राजा, तू या संत म्हणून या पृथ्वी तलावर आलास, तुझा अनुभव सांग. तर आज मी कीर्तन सांगायला आलो नाही, पण माझा अनुभव परमार्थातला तो सांगायला आलोय. की आम्ही तसं पाहिलं तर शिकलेली लोक, कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं, आणि सिल्वासाला मी कामाला होतो. आणि तिथे आम्ही ज्यावेळेस सर्व साहेब मंडळी दुपारचं जेवण करायचं आणि त्या जेवणाच्या वेळेमध्ये जेवण झाल्यानंतर आमचं शिर्डीच्या साईबाबांचं संभाषण चालू होतं. आणि ते संभाषण चालू असताना आमच्या कंपनीमध्ये नवीन एक मुलगा जॉईन झाला होता, त्याचं नाव सुनील कुंदे, इथे सर्व ओळखतात. आणि तो सुनील कुंदे आला मध्ये, त्याचं काय काम होतं. तर त्यांनी मला सांगितलं, आम्हाला म्हटलं तुम्हाला देव पाहायचा का. तर आम्ही सर्व हसायला लागलो. सरळ येऊन सांगितलं देव पाहायचा का. तर आम्ही हसायला लागलो, कारण पहिल्यांदा असं कुणीतरी बोललं होतं आणि पहिल्यांदा असं कुणीतरी आम्ही ऐकलं होतं. परंतु त्या दिवशी संध्याकाळी मला झोप नाही आली. म्हटलं हा माणूस एवढा कॉन्फिडंटली मी देव दाखवतो. तर त्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी मी आलो कंपनीमध्ये, स्टोअरचा इन्चार्ज असताना. तर मी स्टोअर उघडला आणि त्याला बोलून घेतलं, सुनीलला म्हटलं काय तू काय सांगत होता. मग त्यांनी मला सांगितलं सद्गुरू करावा लागतो आणि मग भगवंत प्राप्ती होते. आणि असं तो सांगून त्याच्याकडून सर्व माझे बरेच प्रश्न होते. त्याला म्हटलं तू 2 महिने झालाय इथे जॉईन झालास,
पण जर तू हे सांगतो हे जर खरं खोटं ठरलं तर तुला कामावरून काढून टाकेल. तर त्याचं उत्तर काय होतं ऐका. तो बोलतो साहेब कामावर काढून टाकायचं तर सोडून द्या, पण तुम्ही मला प्रमोशन द्याल. आणि तसंच झालं. ते युद्ध मी हारलो आणि 22 ऑगस्ट 23 ऑगस्ट 2019 गुरुवर्य ऋषालीताई गायकवाड हे आमच्या गावाला आले होते कीर्तनासाठी. आणि त्या दिवशी सकाळी 9 वाजता जे त्यांचा कृपा आशीर्वाद झाला, संत कृपा झाली इमारत फळा आली, कृपा करून हस्त ठेवीला शिरी, लावून हात कुरवळीला माता, सांगितली चिंता न करावी. सत्य गुरु राये पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. असा तो कृपा आशीर्वाद झाला आणि एका महिन्याच्या आतमध्ये कीर्तन करायला लागलो. आता तसं पाहिलं तर एकाही अभंगाला किंवा ग्रंथाला हात लावला नव्हता. हरिपाठ कशाबरोबर खातात तेही माहित नव्हतं. परंतु जे म्हणतात ना संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी येला. मग हा पद्मनाभ जोडला कोणत्या दिवशी जोडला? ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा झाली आणि त्या दिवशी बाबाजी चैतन्यांच्या समोर तुकाराम महाराजांनी बसावं आणि ऋषालीताई आईंच्या समोर बाळासाहेब नवल्यांनी बसावं. आज जरी हा देह दिसत असला, वरून जरी तो दिसत असला, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय फुलला शिवरील या रंगा. मग हे बाहेरून जर हे जे दिसतंय ते जर तसं नाहीये तर मग आतमध्ये काय आहे? ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, अध्याय 1 ओवी 22. मग हृदय सद्गुरु ज्याने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष आद्या दोरू विवेकावरी. असा तो अनुभव घेत घेत आता 3 वर्ष झाली सर्व महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचन चालू आहेत. तसं पाहिलं तर आम्ही बापूजींबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. नेवाशाला कार्यक्रम झाले. तसं पाहिलं तर आम्ही या क्षेत्रामध्ये नवीनच आहे. आम्ही कधी मठही नाही पाहिला, आम्ही कधी आश्रमही नाही पाहिला. कारण का आज काय झालंय, या परमार्थाचा व्यवसाय झालाय, बाजार झालाय आणि त्याला जर कारणीभूत कोणी असेल तर ते आहे मठ, आश्रम आणि वारकरी संस्था. ऐकायला थोडं हे वाटेल तुम्हाला, परंतु आजची सत्य परिस्थिती आहे. म्हणून सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. आणि जो प्रपंचात राहून पहिला प्रपंच आणि नंतर परमार्थ, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे.
असोनी नसावे. प्रमाण जरा छोटी छोटी घेत जा. आपल्याला मेन टाइम भेटला पाहिजे ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी. तर हा जो देह आम्हाला भेटलेला आहे, हा देह भेटलाय, हा कशासाठी भेटलाय? हा देह पशु पक्ष्यांना कळालाही नाही आणि मिळालाही नाही. देवांना कळाला पण मिळाला नाही. आजही अंतरिक्षामध्ये देव लाईन मध्ये उभे आहेत देवापुढे की आम्हाला या पृथ्वी तलावर या स्वर्गामध्ये पाठव. मग तुम्ही म्हणाल हा स्वर्ग आहे, तर मग नरक कोणता? 9 महिने 9 दिवस गर्भवास म्हणजे नरक. तर असा ये ज्या वेळेस आणि मानवाला हा देह मिळाला पण कळाला का? कळाला नाही. आपल्याला या त्रैलोक्यामध्ये या ब्रह्मांडामध्ये सर्वात श्रेष्ठ योनी जर कोणती असेल तर ती आहे मानव योनी. आणि त्या मानव योनी आपल्याला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण आज कीर्तनामधून एक प्रश्न मी विचारेल आणि तो दररोज स्वतःला विचारायचा आहे की दररोज एकच प्रश्न विचारायचा, मी कोण? मी कशासाठी या पृथ्वी तलावर आलोय? आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस आपला जन्म झाला, सर्वांचाच जन्म झाला बरोबर. जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आईच्या गर्भातून बाहेर आलो त्यावेळेस पद्मनाभ तोडला गेला बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचं नाव किती दिवसांनी ठेवलं? 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी, किती दिवसांनी ठेवलं? बारशाला 12 दिवसांनी बरोबर. मग 12 दिवस कसं आहे की तुम्हाला जे नाव ठेवलंय, उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवलेल्या नावे ओ देतो. तर तुमचं जे नाव ठेवलंय सकाराम, तुकाराम, प्रकाश, जे काय असेल ते त्या नावानी तो ओ देतो. मग 12 दिवस तुम्ही कोण होता सांगा? 12 दिवस तुम्ही कोण होता? तुम्हाला नावही नव्हतं. ब्रह्मपुरी आलो, जगी सरेलो, मानवीय, जगी सरेलो, मानवीय. ब्रह्मपुरी आलो, स्वामाचे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी दिवसानंतर आपलं नाव ठेवलं. 5व्या दिवसानंतर 5व्या दिवशी एक 5वी म्हणून आपण पुजतो. तर त्या 5वीच्या दिवशी 6वी जे अक्षर घालते, समय से पहिले नसीब ज्यादा कुछ नहीं मिलता है. म्हणून ज्या दिवशी आपलं भाग्य लिहिलं जातं आणि त्या भाग्याच्या जास्त आपल्याला भेटत नाही, कितीही तुम्ही कष्ट करा त्याच्या पुढे जाता येत नाही. कारण का हे जे दिसतंय ना हे हार्डवेअर आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे ना ते सॉफ्टवेअर आहे. आणि हे सॉफ्टवेअर काम करून जातं. ज्या वेळेस मनुष्य या पृथ्वी तलावर येतो त्यावेळेस मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टी घेऊन येतो. आणि ज्या वेळेस हा पृथ्वी तलाव सोडतो त्यावेळेस 4 गोष्टी घेऊन जातो. म्हणून जे आपण कर्म करतो त्या कर्माचा हिसाब होतो, धर्माचा हिसाब होत नाही. धर्म हे मानवाने बनवलेले आहेत, धर्म हे मानवाने बनवलेले आहेत, परंतु आपल्या कर्माचा हिसाब होतो. म्हणून कर्म चांगले करावे. देह आपल्याला किती दिवसाचा भेटलाय सांगा? या कलियुगामध्ये आपल्याला हा देह किती दिवसाचा भेटलाय? 60, 70, 80, 90, 100 बरोबर. आता हे 100 वर्षाची विभागणी कशी करायची? 1 ते 25 विद्यार्जन म्हणजे शिकण्यासाठी, 25 ते 50 ग्रस्त आश्रम आणि 25 ते
50 ते 75 वानप्रस्थ आश्रम आणि 75 ते 100 संन्यास आश्रम असे 4 विभाग केलेले आहेत. तर मग आपला जो आता सद्यस्थितीत आहोत तर सर्वात चांगला जर कोणी असेल तर तो आहे ग्रस्त आश्रम. आणि ग्रस्त आश्रमामध्ये राहून आपल्याला भगवंताची भक्ती करायची. आता तुम्ही मला सांगा भगवंत किती आहे, एक का अनेक आहे? एक भगवंत. मग जर भगवंत एक असेल तर मग हा सर्व पसारा काय? रामकृष्ण हरी, ब्रह्म विष्णू महेश हे काय? हे देव नसून, लक्षात घ्या, हे देव नसून हे देवाचे अवतार आहेत. परंतु भगवंत हा एकच आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. नारायण किती आहे? एक आहे. मग जर नारायण एक आहे तर त्याचे नाव किती असतील हो? एकच असायला पाहिजे, बरोबर. जर या दादांचं नाव प्रकाश आहे आणि यांना जर आपण हाक मारली आहे तुकाराम ये सकाराम ए मारुती, ओव देईल का? नाही देणार, बरोबर. पण त्यांना जर प्रकाश म्हटलं तर लगेच ओव देतील. तसं भगवंताचं आहे. त्या भगवंताच्या नामाने जर ओव दिली, मुखी नाम हाती मोक्षाईशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी, आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. नाम घेता कंठी पुढे उभा जग जेटी. अहो खूप सोपं केलं. या पृथ्वी तलावर जर सर्वात सोपं जर काही असेल, सर्वात सोपं तर ते आहे भगवंताची भक्ती, भगवंत प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती. आणि ती मानव देहालाच येऊन मिळवायची. भगवंताने आपल्याला एकच चान्स दिलाय, या पृथ्वी तलावावर एकच चान्स दिलाय की इथे तुझं स्वतःच सार्थक करून घे या जन्माचं. म्हणून ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जर सद्गुरू नसेल, आता बरेच लोक म्हणतात आम्ही 40 वर्ष झालं परमार्थ करतोय, दिंड्या काढतोय, ग्रंथ वाचतोय. ऐका, भला केला परमार्थ, सद्गुरू कृपे विना व्यर्थ. एखादी बाई आहे, खूप सजलेली आहे, खूप दागिने वगैरे घातलेले आहेत, सर्व काही घातलेलं आहे, सुंदर साडी घातलेली आहे, पण एका गोष्टीची कमी आहे, ते आहे सौभाग्याचं लेणं. आणि ते सौभाग्याचं लेणं नसेल तर त्या स्त्रीला महत्व येत नाही. तसं आहे जीवनामध्ये जर सद्गुरू नसेल तर आपल्या जीवनाला अर्थ नाही. आता आई हे पद कुणासाठी आहे? मातेसाठी आहे. आणि ते आई हे पदच जर तुम्हाला भेटलं नाही तर त्या बाईला आपल्या समाजामध्ये वांजुटी म्हणतात. तसं हा जो परमार्थ चाललाय, आम्ही 40 वर्ष परमार्थ करतो, आम्ही ग्रंथ वाचलेत, आम्ही वेदांताचार्य आहे, आम्ही भागवताचार्य आहे, आम्ही विनोदाचार्य आहे, सर्व स्वतःच पदव्या लावून घेतल्यात. आणि सर्व या वारकरी संप्रदायाचं तत्व, दादा हो, हा वारकरी संप्रदाय ना हा धुतल्या तांदूळासारखा स्वच्छ आहे, गाईच्या दुधासारखा आणि अग्नीसारखा पवित्र आहे. परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या त्या तत्वाला काही लोकांनी कलंक लावला आणि आज त्याचं प्रमाण जास्त झालंय. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड मार तुका म्हणे सान थोर, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आतमध्ये मन आहे आणि बाहेर हे जग आहे, याच्यामध्ये राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे. तर मला हे सांगायचंय की जो भगवंत आहे तो एक आहे. त्याचं नाम किती आहे? नाव किती आहे? एक आहे, बरोबर. भगवंत एक, नाव एक. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. मग भगवंत एक, नाम एक. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे सोपे आहे सर्व, शाना तो धनी घेत असे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तरावया पार भव सिंधू. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, तुका म्हणे आवडीचा मंत्र सांगितला सोपा, न पडे गुंता कोटे काही. मग गुंता नाही तर मग आमच्या जीवनात गुंताळा काय आहे? भगवंत एक, नाम एक, बरोबर. आणि सोपं आहे,
तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठा, तेथे अनेक कष्ट न लागती. तिथे कष्ट लागत नाही. ज्ञानदेव महाराजांनी सांगितलंय, नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आणि कलियुगामध्ये पुढे हेच होणार आहे. म्हणून की काय माऊली सांगून गेले, हरिनाम जपेतो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण हरी. दादा हो, हे संत हे पृथ्वी तलावरचे देव आहेत. गुरु विना देव दुजा नाही पाहिला त्रैलोकी. ज्याला आपण ईश्वर म्हणतो, तो ईश्वर कोण आहे? परब्रह्म. परब्रह्माची व्याख्या मी तुम्हाला सांगून जाईल. कशाला ब्रह्म म्हणायचं, कशाला परब्रह्म म्हणायचं. परब्रह्म म्हणजे या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये, त्रैलोक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अवताराला येतात, ज्या ज्या गोष्टी अवताराला येतात, त्याच्या आतमध्ये आणि बाहेर जे अविनाशी तत्व ओतप्रोत भरलेलं आहे आणि भरूनही उरलेलं आहे, त्याला म्हणायचं परब्रह्म. त्या चैतन्य शक्तीला म्हणायचं परब्रह्म, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. सबका मालिक एक. बरोबर. मग ईश्वर कशाला म्हणतात? ऐका, ईश्वराची व्याख्या सांगून जाईल आज. या पृथ्वीचे, या त्रैलोक्याचे, या विश्वाचे अचूक व्यवस्थापन करणारी एक अंदरुनी शक्ती आहे, एक चैतन्यमय शक्ती आहे. आणि त्या शक्तीला म्हणायचं ईश्वर. मग भगवंत एक, नाम एक, हाय सोपं. मग आम्हाला काय नाही जमत सांगा? म्हणून आणि जर सद्गुरु करणं जर नाही केला, बरोबर, माणूस या पृथ्वी तलावर दोन मार्गाने जातो. किती? दोन मार्गाने जातो. एक जातो दुखी अवस्थेमध्ये आणि एक जातो तृप्त अवस्थेमध्ये. बरोबर. आता तृप्त अवस्थेत कोण जातो? ज्याने भगवंताला वचन दिलंय. वचन कुठे दिलं? आईच्या पोटामध्ये दिलंय. 9 महिने 9 दिवस सांगितलं, यातून माझी सुटका कर, आयुष्यभर मी तुझं भजन करेल. मेहमान. जशी समुद्राला लाट येते ना, दिसते आणि गायब होते, तसं आपलं हे जीवन आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन तो जाना पडेगा. मग आपण भाड्याने घर घेतलं, बरोबर, तर आपण भाडं देतो. मग भगवंताने आपल्याला हा देह दिलाय, त्या भगवंताला काय देतो सांगा? काय देतो आपण? आता जर समजा तुम्हाला भूक लागली, बरोबर, तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही काय करताय? 56 भोग खाल. बरोबर. तुमच्या मनाला भूक लागली तर टीव्ही पाहाल, पिक्चर पाहाल, संगीत ऐकाल. बरोबर. पण तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे, त्या आत्म्याला जर भूक लागली तर त्याला काय खाऊ द्याल? जागा त्याचं कशाने पोट भरेल? काय आहे भगवंताचं जेवण? काय आहे? नाम. नामाने तो तृप्त होतो. भगवंताचं खाणं काय आहे? नाम. तुम्ही नामस्मरण जर केलं, पण कोणतं नामस्मरण? मनाने. ओम नमो शिवाय, अहम तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. मनाचा परमार्थ इथे चालत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून आपल्या मनाने कधी परमार्थ करायचा नाही.
कारण का आपल्याला त्यातलं काही कळतही नाही. बरोबर. म्हणून कधीही जो जाणकार आहे, आता जर हा माईक आहे बरोबर, या माईकचं जर वायर निघाली आणि तुमच्यातलं जर एखादा शहाणपणा करायला गेला किंवा मी जरी शहाणपणा करायला गेलो तर ते काय होईल? जेने काम तेने करावे. म्हणून भगवंत प्राप्ती करायची असेल आणि मोक्ष प्राप्ती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जाणकार माणसाकडे जावं लागेल. जाणकार म्हणजे इथे बसलेत बरोबर. त्या हरे जाणकार- प्राप्तीसी उपाय, हरे 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 प्राप्तीसी उपाय, संतांशिवाय प्राप्ती नाही असे वेद तेथे ग्वाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून राजाओ, सद्गुरु करा. आपली आपण करा, सोडू नका. कुणीही सोडवणूक करायला येणार नाही. नवरा नाही येणार, मुलं नाही येणार, तुमचा देशाचा पंतप्रधान येणार नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुणीही सोडवणूक करायला येणार नाही. आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून संत सांगता, सगळ्यांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग चित्त कुठं असतं? देहामध्ये. बरोबर ना? तुमचं कुठे? देहात आहे ना? चित्त देहात आहे बरोबर. मग ते चित्त शुद्ध कसं होईल? हा, रामकृष्ण हरी होऊन म्हणेल का? रामकृष्ण हरी म्हटलं होईल का चित्त शुद्ध? नाही. भगवंत एक, नाम एक, पण ते नाम गुह्य आहे. आणि हे जे गुह्य नाम आहे ते तसं सांगता येत नाही. कारण का ज्या वेळेस निवृत्तीनाथांनी 3 भावंडांना अनुग्रह दिला होता त्यावेळेस त्यांच्याकडून वचन घेतलं होतं. त्यांनी सांगितलं, आधीच जन हे उद्धट, गुह्य करू नये प्रगट, मोडतील भक्तीच्या वाटा, संत जन कोपतील. म्हणजे संत जन कोपतील, गुह्य प्रगट, मातेस गमन. म्हणून ते सांगता, जो मज येईल अनन्य शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण. राजविद्या भगवद्गीतेमध्ये, राजविद्या राजगुह्य योगामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. 18वा श्लोक आणि 88वी ओवी आहे. जो मज होय अन्य शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण. जो शरण येईल, कुणी सांगितलं होतं? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं. आता श्रीकृष्ण तत्व हे सद्गुरु तत्व होतं द्वापार युगामध्ये. आता कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये ते सद्गुरु तत्व जर कोण चालवत असेल त्यांना म्हणायचं संत. आणि या संतांपाशी ते ज्ञाने या हृदयीचे त्या हृदयी घातले, कानी पेरले, डोळा उगवले, हृदय प्रगटे रामरूप, कंठी प्रेम दाटे, नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे रामरूप. अशी ती अवस्था ज्यावेळेस आपण सद्गुरु करतो त्यावेळेस आपल्याला प्रचिती ही आलीच पाहिजे. सद्गुरु भरपूर करतात, कितीतरी लोक आहेत सद्गुरु करतायत, पण सद्गुरु करताना जर आपल्याला अनुभव प्रचिती आली नाही, पहिल्याच दिवशी तुम्हाला सद्गुरु केल्यानंतर अनुभव आला पाहिजे, हरिपाठाप्रमाणे आला पाहिजे. साधुबोध झाला नुरोनिया साधुबोध झाला नुरोनिया, साधुबोध झाला नुरोनिया, साधुबोध झाला नुरोनिया, साईचा मुराला अनुभव, साईचा मुराला अनुभव, साईचा मुराला अनुभवे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव. कापराच्या वाती उधळल्या ज्योती,
ठाईच समाप्ती झाली जैशी. ठाईची बसवणी करा एक चित्त आवडी आनंद टाळवावा. कुठेही जायची गरज नाही. बरोबर. आम्ही तीर्थयात्रा करतोय, आम्ही ग्रंथ वाचतोय. लक्षात घ्या, संत कळल्याशिवाय ग्रंथ कळणार नाही आणि देवही कळणार नाही. कितीही प्रयत्न करा, 1000 पिढ्या जरी गेल्या ना तरी देव आणि संत कळणार नाही. कारण संतांशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे आणि भक्तीशिवाय धर्म आणि कर्म आंधळ आहे. म्हणून राजाओ, आपण हे जे आहे ना, तुम्ही जे आलात ना या पृथ्वी तलावर, तसं पाहिलं चंदनाची झाडं आहेत. हे तुम्ही सर्व जिथे बसलात, तुम्ही जन्मता चंदनाची झाडे होता. परंतु झालंय काय, षडगुणी विकाराच्या नागाने, सापाने त्या चंदनाच्या झाडाला विळखा घातलाय. आणि तो विळखा जर काढायची ताकद या पृथ्वी तलावर कुणाची असेल तर ती आहे सद्गुरूंची. तो विळखा काढून देतात तुम्हाला. आणि म्हणून राजाओ, ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. आणि भगवंत तुम्हाला बाहेर कुठेच सापडणार नाही. जैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू.